राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यापासून स्पदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांग अभिवादन करून पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये उपस्थित सर्व साधकांबद्दल सद्भाव प्रकट करू। पहाटेच्या या चिंतनामध्ये अंतर्मुख होऊन जो थोडाफार चिंतनाचा विषय असतो, यामध्ये या प्रार्थनेतला विचार हा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या अंतःकरणाने स्वीकार करण्याचा फार महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे। प्रार्थनेच्या शब्दांकडे लक्ष ठेवत जा। प्रार्थना प्रार्थी भावातून व्हायला पाहिजे आणि प्रार्थी भाव वाढण्याकरता प्रार्थनेच्या शब्दाचं अर्थानुसंधान हा एक त्याचा उपयोगाचा विषय आहे। अनुवादासारखी प्रार्थना करणं हा भाग वेगळा आणि त्याच्याशी एकाग्र होऊन अर्थानुसंधान करत करत त्या अर्थानुसंधानाचा आपल्या जीवनाशी जर आपण संबंध घालत गेलो तर या प्रार्थनेची जी निवड आहे हे परमार्थाचं मार्मिक चिंतन होण्याकरता पर्याप्त आहे। ईश्वराचा महिमा, जीवाचं स्वरूप, त्याच्याशी असणारा संबंध याच्याविषयी फार बारीक बारीक स्वरूप आपल्या या प्रार्थनेच्या थोड्याशा चिंतनात बसलेलं आहे। अर्थात बऱ्याच लोकांचा उसनवारीचा संबंध असतो, प्रार्थनेशी आपलेपणाचा संबंधच होत नाही। मठात आलो आहे, मठातला नियम आहे, बसायला पाहिजे, बसलो आहे, पण प्रार्थना ही काय आहे? प्रार्थना ही अत्यावश्यक गोष्ट आहे आणि त्याच्यात असलेले जे नियोजन आहे, शरणानंदांचे मानव विकासाचे नियम आहेत, काही संतांचे हिंदी दोहे आहेत, काही अभंग आहेत, काही गीतेतले श्लोक आहेत, याची निवड करत असताना, देवाशी संबंध स्वीकार करत असताना कशा प्रकारची आवश्यकता आहे हा विचार करून प्रार्थनेचं नियोजन बसवलेलं असतं। साधकीय जीवनामध्ये या विचारांचा उजाळा देत 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 त्या विचारांच्या स्थितीवर जायचं आहे। ज्ञानाची पहिली भूमिका आहे सुविचारणा। सुविचारणा ही फक्त ज्ञानाकरताच आवश्यक आहे असं नाही,
भक्ती करताही अनिवार्य आहे, कर्मयोगा करताही अनिवार्य आहे. तर शुभेच्छा आणि सुविचारणा या ज्या दोन भूमिका आहेत, त्यापैकी शुभेच्छा जी आहे ही काही प्रमाणात जे जे परमार्थ करतात, कळून करतात न कळून करतात, त्यांच्यामध्ये ते बीज थोडंसं अंकुरित झालेलं असतं. शुभेच्छा शब्द असा विशेष आहे की ज्याच्यामध्ये शुभेच्छेचा प्रारंभापासून शुभेच्छेवर आरूढतेपर्यंत सगळा विभाग आहे. म्हणजे शुभ इच्छा सुरू झाल्यापासून शुभ इच्छेवर स्थायी आरूढ होईपर्यंत हे सगळा शुभेच्छा भूमिकेचाच प्रवास आहे. वारीला यावं वाटल्यापासून हे शुभेच्छेचंच मूळ आहे, लक्षात घ्या. निष्ठावान वारकरी होईपर्यंत हे सगळे शुभेच्छाच आहे आणि फार मोठा प्रवास आहे तो. दिसायला शब्द साधा आहे अगदी, पण प्रारंभापासून फार मोठं. जसं प्रायमरी शाळामध्ये प्राथमिक शाळा नाव लिहिलेलं असतं, पण 7 वर्ग असतात, काही थोडं नसतं. पहिलीवालाही प्राथमिक शाळेतच आहे, 7वी ते 7वीवालाही प्राथमिक शाळेतच आहे. तर 7 वर्ग मिळून प्राथमिक शाळा लिहिलेली आहे. तसं शुभेच्छेमध्ये फार मोठा वर्ग आहे आपला. तर शुभेच्छा आणि सुविचारणा या दोन्हीचा एकमेकाशी संबंध आहे. शुभेच्छा सुविचारणेला मदत करते आणि सुविचारणा भूमिका नसली, सुविचारणेचा प्रारंभ शुभेच्छेच्या स्थायीपणाला सुद्धा मदत करतो. अन्योन्याश्रय संबंधासारखा आहे. दोन्ही एकमेकाला मदत करतात. आपण वारीपर्यंत आलात, याला पूर्वपुण्यानं शुभेच्छा हीच महत्त्वाची कारणीभूत आहे. शुभेच्छेमध्ये पूर्वपुण्य येतं. शुभेच्छेमध्ये निमित्त कारण असणारी संत संगती, सज्जनांची संगती. शुभेच्छेला अगदी पार पोचलेल्या संताची संगत लागते असं नाही. सुविचारणेला मदत करायला थोडा संत संगतीचा वेगळा भाग आहे. पण अगदी आपल्याबरोबरचे, आपल्यापेक्षा उच्च असणारे सत्वगुणी मंडळींच्या प्रेरणेनं सुद्धा शुभेच्छेला मदत होते. अगदी तो संतच असावा लागतो असं काही नाही. आपण वारीला निघतो त्यावेळेला आपल्या भागातले माळकरी मंडळींच्या बरोबर चर्चा करून सुद्धा आपल्याला पहिल्या वारीला यावं वाटतं. तो साधं महिमा सांगतो, अरे फार मजा आहे, तू एकदा येऊन तर बघ. एकदा येऊन तर बघ म्हणणारा जो असतो तो फार संत झालेला नसतो, पण धक्का देतो आणि तेवढ्याचा सुद्धा आपल्या जीवनावर उपयोग होतो. तर सज्जन शब्द वापरला, संत एकच शब्द नाही वापरला वाङ्मयामध्ये. संत सज्जनी मांडिले दुकान. संत हा सज्जन असतोच, पण संत न झालेला सुद्धा सज्जन म्हटला जाऊ शकतो. ज्याच्यामध्ये निम्म्याच्या वर साधारणपणे सदाचरणाचा भाग असतो. सत्कडं ज्याचं आचरण झुकतं त्याला सज्जन म्हणायचं. आरूढ होण्याची गरज नाही, एकदम पूर्ण एकही दुर्जन, एकही दुराचार, एकही वाईट त्याच्यामध्ये नसतं असं नाही, पण झुकलेला पाहिजे.
आपण आपल्या गावोगावसुद्धा सज्जन पदवी देताना 100% दुराचार रहित असतो त्यालाच देतो असं नाही, पण ज्याचं बरंचसं वागणं चांगलं आहे त्याला आपण सज्जन म्हणतो. पूर्ण दुराचार नाहीसा झालेला संत आहे त्याच्याजवळ नाही काय, तो तिथपर्यंत न पोहोचलेला सुद्धा सज्जन असू शकतो. आणि सज्जनांची उपलब्धी संतांपेक्षा जास्त असते. संतांची उपलब्धी सज्जनांइतकी नसते. गावोगाव सज्जन नाहीच असं नाही, असतातच. अरे गावोगाव काय, कुटुंबात सुद्धा सगळेच्या सगळे माणसं कधी दुर्जन नसतात. तरतम भावाने एखाद्याचे विचार सरळ असतात. भाऊ एकत्र असले तरी, किंवा मुलं बायको माता पिता असं छोटं कुटुंब असलं तरी त्याच्यात एखादा सज्जन असतो आणि त्याचं अधिष्ठान बाकीच्या लोकांना सत्मार्गावर प्रेरणा देण्याकरता मदत करतं. तर अशा पद्धतीनं या सज्जनांचे आपल्यावर उपकार असतात. एक तर आपण तरी सज्जन झालेला असावं लागतं, किंवा सज्जनांची संगती ही आपल्या उपयोगाला येते. समर्थांनी तर मानवाच्या मनाला सज्जन ही उपमा दिली. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. हे सज्जन ही उपाधी का दिली? तर मानवत्वामध्ये संस्कारक्षम असणारं जे मन आहे ना, याला ती सज्जन उपाधी दिलेली आहे. कधी कधी कोणाचाही धक्का न लागता आपल्या मनाचाच धक्का लागून आपण चांगल्या मार्गाला लागतो. म्हणून समर्थांनी या मनाला सज्जन ही उपाधी दिली. आणि शुभेच्छेमध्ये प्रवेश करत असताना कमीत कमी सज्जन मनाची संगत अथवा सज्जन व्यक्तीची संगत निमित्त होते. आणि म्हणून भक्तिपंथांना जाण्याकरता सज्जनांची संगती आपल्याला उपयोगाला आहे. पण यानंतर त्याच्या पुढची विचारधारा सुविचारणा, पुढची विचारधारा आहे सुविचारणा. तर शुभेच्छा आणि सुविचारणा याची आपल्याला जोड साधली पाहिजे. सुविचारणा यालाही मदत उपयोगाची आहे, तर ती आतल्यात सुद्धा आपल्याला होऊ शकते. जशी आतल्यात सज्जन म्हणजे मन आहे, तसं आतल्यात सुविचार करणारं बुद्धी आहे. म्हणून विवेकी क्रिया आपुली पालटावी. आणि ही सुविचारणा ही फार महत्त्वाची भूमिका आहे. आणि याकरता या सत्संगाची आवश्यकता आहे. कमीत कमी सुविचारणेचा फोर्स आपल्याला या शाब्दिक प्रवचनाच्या माध्यमातून ही सुविचारी माणसं
सुविचारी माणूस हा साधकच असू शकतो साधारणपणे, तो सिद्ध असायलाच पाहिजे असा नियम नाही. म्हणून तर साधारण हा जो भाग आहे की या कीर्तनकार प्रवचनकारामध्ये कीर्तन प्रवचनाच्या वेळेला तरी सुविचाराचं अधिष्ठान नसेल तर लोक त्याला कीर्तनकारच म्हणणार नाही. तो सुविचारणा भूमिकेवर आरूढ आहे का नाही हा नंतरचा प्रश्न आहे. पण कीर्तन प्रवचनामध्ये त्यांनी सुविचारणेचा जर आधार घेतला नाही तर अजून तरी सत्वगुणी जो समाज आहे तो त्याला कीर्तनकार भूमिकेवर स्थायी रूपानं मान देणार नाही. 3 वर्गापैकी तमोगुणांश जास्त असलेला समाज हा कधीकधी विनोदप्रधान कीर्तनकाराला वरवरचा मान देतो. पण परमार्थातला मुरलेला मनुष्य सुविचारणावाल्याला आदर करतो. कित्येक लोक म्हणा थोडे परमार्थात थोडा काळ गेल्यावर साधारण बडबडणाऱ्याला फार किंमत देत नाहीत, त्याचं ऐकणंही बरं वाटत नाही. आता आम्ही पाहिलेलं आहे, गुरु कृपांकित एखाद्या परंपरेतल्या व्यक्तित्वाचं प्रवचन कीर्तनाशिवाय केवळ हास्य विनोदन बडबड करणाऱ्याच्या पाठीमागं फार चांगल्या स्तरावरचा समाज असत नाही. तर कमीत कमी त्याच्यामध्ये सुविचारणेचा स्तर असणं आवश्यक आहे. आपले आतले सारखे सुविचार येणं, सुविचाराला व्यतिरिक्त दुर्विचाराला स्थान नसणं, हे झालं परमार्थिक स्थितीच्या दृष्टीनं पुढची प्रगती. पण संगतीकरता सुद्धा या सुविचाराची गरज आहे. तर हा सुविचार वेगवेगळ्या लेव्हलनं प्रेरित होतो. आपल्या शुद्ध बुद्धीमध्ये सुविचार प्रगट होत राहणं आणि त्या सुविचारणा भूमिकेवर आरूढ होणं हा सुद्धा मोठा प्रवास आहे. जसं शुभेच्छेचा मोठा प्रवास आहे तसं या सुविचारणेचा सुद्धा मोठा प्रवास आहे. तेव्हा प्राथमिक शाळा, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज हे जसे टप्पे आहेत तशा प्रकारचे हे टप्पे आहेत. तर आपण शुभेच्छेच्या प्रवासामध्ये आहोत आणि या शुभेच्छेला आणि सुविचारणेला दोन्हीला मदत करणारी सिद्ध संत वर्णित प्रार्थनेचे शब्द असतात, पण त्याच्याशी अर्थानुसंधान व्हावं लागतं. पुस्तक वाचून परीक्षेत लगेच उत्तर देता येत नाही. पुस्तकाचं मनन होऊन पुस्तकातले सिद्धांत डोक्यामध्ये जर स्थिर झालेले असले तर परीक्षेत त्या पुस्तकातल्या आलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येतं. नुसतं वाचून भागत नाही. आता आपण 15 दिवस करुणाष्टक चिंतन केलं. आपल्या अंगवळणी पडण्याकरता सूचना केल्याप्रमाणे आपण ते रोज वाचत होतो. वाचणं हा त्यातला एक प्रकार आहे. जसं परोचा, पाढा, अंकल्पितली अक्षर गिरवणं हे जसं त्याची एक प्रारंभिक बाजू आहे, त्या अक्षरांचा संस्कार आत दृढ होण्याकरता, तसं आपण
हे श्लोक रोज म्हणत होतो. पण पुढचे टप्पे आपल्या होत नाहीत. रोज प्रार्थना करणारे सुद्धा वर्षानुवर्ष सुद्धा कोरडा अनुवाद करतात. अर्थानुसंधान झालं ना पहाटेच्या वेळेला तर त्याचा फार मोठा लाभ आहे. आमच्या याच्यात कवायतीसारखी प्रार्थना करणारे लोक आहेत. अगदी पहिलीतला मुलगा सुद्धा सुरुवातीला बुद्धीनं पाठा होत नाही, त्याचा वळणानं होतो. त्याला काय त्यातलं मधलं काही कळत नाही. एकदा सुरुवात केली गुरुजींनी शिकवलेलं, काही हुशार मुलं अशी आहेत की ते पुस्तकच्या पुस्तक म्हणून दाखवते. अर्थानुसंधानाची कॅपॅसिटी यायला वेळ फार जातो. आवश्यकता आहे तर प्रार्थना याचं असणारं नियोजन, त्यात असणारं अर्थानुसंधान, त्या अर्थानुसंधानानुसार आपल्या वृत्तीला तिथं नेणं, त्या वृत्तीवर सारासार विचार करून ते धारणा बनवणं. तोंडातून अनुवाद करता येतो त्वमेव माता, अर्थानुसंधान धारणा वेगळीच आहे. भौतिक व्यक्तीबद्दलचा मोह त्या अदृश्य असणाऱ्या शक्तीशी नातं जोडू देत नाही लवकर. व्यवहारातले लोक क्रियेचा जादा संबंध असल्यामुळं त्यांच्यामध्ये या मायेनं ठेवलेली ताकद, त्यांचं व्यवहारी मिळालेलं प्रेम, या व्यवहारी प्रेमामुळं या व्यवहारी लोकांना वजा करून देवाशी मातृत्व संबंध, पितृत्व संबंध संतांनी वर्णन केला. आपणही त्याचा अनुवाद करतो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीणबंधू चुलता कृष्ण माझा, विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता. अशा पद्धतीचे आपल्याला अभंग पण रोज संस्कारामध्ये सकाळी म्हटले जातात. किंवा भारतीय संस्कृतीमध्ये हा त्वमेव मातासारखे श्लोकसुद्धा आपल्याकडून उच्चारण केले जातात. आपण ते श्लोक म्हणतो. पण अर्थानुसंधानानं म्हणत नाही. प्रार्थनेचा महिमा आहे अर्थानुसंधानी पर्यंत पहिल्यांदी जा. अर्थानुसंधान आणि धारणामध्ये सुद्धा खूप मोठा प्रवास आहे. परमार्थातल्या कोणत्याही सिद्धांताला अर्थानुसंधानाच्या टप्प्यानंतर त्या धारणेपर्यंत जर गेलं तर पटापट स्थिती बदलते. धारणा व्हायला पाहिजे, पण आपली धारणा होत नाही, हे लक्षात घ्या. तर धारणा करण्याच्या दृष्टीनं ही भूमिका इथलची जास्त उपयोगी आहे. अर्थानुसंधान करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला इथं संत संगतीची मदत थोडीशी मिळते. प्रार्थनेनंतरचे जे विचार आहेत, पहाटेच्या वेळेला शरीर फ्रेश असताना, ग्रहण करण्याची कुवत असताना आणि शांततेनं प्रार्थना म्हणून झाल्यानंतर जे थोडेसे विचार असतात, याच्यामध्ये पकडण्याकरता वातावरण घरच्यापेक्षा इथं जास्त आहे. क्षेत्र आहे, नाम चिंतनाने पवित्र झालेली भूमी आहे. आणि या वातावरणात जर लाभ झाला, तुम्ही बघा कालचा ताजा अनुभव तुमच्या लक्षात येईल की आपण भजन करून 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 जसं योगामध्ये भस्त्रिका करून करून मन थकल्यानंतर ध्यान करावं, भस्त्रिका करण्याची पद्धती आहे. तर आपल्याला भस्त्रिका आत्ता काही कळाली नाही, पण काल नाचून नाचून भस्त्रिकेच्या वर लेव्हल झाली. आणि मग तुम्हाला शांत बसा म्हटल्यानंतर कितीतरी लोकांना शांततेचा अनुभव घेता आला. इतर चालू याच्यात एकदम नुसतं शांत बसा म्हटलं तर मन शांत होत नाही.
पण भौतिक इंद्रियाने ते जेव्हा पूर्ण थकलं आणि ते थकतानासुद्धा एक दिशा, व्यवहारातून थकणं वेगळं आणि अध्यात्माच्या नामचिंतनामध्ये गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने या पद्धतीनं त्याला थकवणं वेगळं. तर याचा फार फरक पडतो. तुम्ही आत्ता तसं नुसतं बसा, तितकं शांततेचा अनुभव सगळ्याला येणार नाही. काल जर 70-80% लोकांना शांततेचा अनुभव आला असेल, कुणाच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाले असतील, खरोखर एवढे कष्ट करून मी देवा तुझ्यापर्यंत आलो, मला स्वीकार कर, अशा पद्धतीचा भाव सहज. पण महाराज एवढं छोटा आणि साधा संबंध जोडायला इतक्या दिवसाचं चालत येणं आणि इथं देहभाव सोडून नाचणं, एवढं तप व्हावं लागलं, तेव्हा एवढा भाव चटकन त्याच्यामध्ये कळला. सगळ्यांनी कृत्रिम डोळे झाकले नव्हते. आत्ता जर उद्विग्न अवस्थेत सांगितलं तर आर्डर म्हणून डोळे झाकतील, पण कालच्या डोळे झाकून शांत बसण्यामध्ये एक सहजता होती आणि याला म्हणतात उत्तमा सहजावस्था. पण याच्याकरता एवढं साधनेचं पाठीमागचा रेटा लागतो. तर शुभेच्छासुद्धा दुसऱ्यांनी प्रेरित करून होणं वेगळं आणि आपल्यामध्ये शुभेच्छेचा प्रवास व्हायला एवढं तप करावं लागलं. 15 दिवस शुद्ध आहार, थोडं भजन, तरी आपल्या सवयी आपल्याला मागं ओढतच होत्या. पण तेवढ्यातून जे घडत 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 इथपर्यंत आपण आलो. आणि आल्यानंतर या जागेची शक्ती, आपली पोहोचण्याची आतुरता, याच्यातून आपण त्या भजनामध्ये खरा कीर्तनानंद आपण जो 10-20 मिनटं घेतो आणि या कीर्तनानंतर महाराज सत्क्रिया सत्कर्मयोगे वय घालवावे. तर हे सत्क्रिया झाली आणि या सत्क्रियेनंतर अक्रियतेचा अनुभवाची ताकद येते. असे शांत बसले म्हणजे अक्रिय झाले सगळे, काही क्रिया नव्हती. नाचेपर्यंत सत्क्रिया होती. आणि नुसतं तत्त्वज्ञानात सांगितलं, अरे न करण्यातच खरा परमार्थ सुरू आहे, असं म्हणून त्याचा अनुभव येत नाही. पहिल्यांदा सत्क्रियेची भोंड जिरावी लागते, जीव थकावा लागतो, तेव्हा अक्रियतेतले शांतीचा अनुभव येतो. हे लक्षात घ्या. अक्रियतेमध्ये शांती आहे, पण बाह्यांग अक्रिया केली, इतर वेळेला आपण एकदम नुसते गप्प बसलो तर आतल्या क्रिया चालूच राहतात, आतल्या क्रिया थांबत नाही. पण जेव्हा तपानं त्या सत्क्रियेची बाह्यांग आणि अंतरंगाची तयारी होते, हे मनसुद्धा, हे नॉनस्टॉप मन उधम करणारं, ते सुद्धा या भजनानं जेव्हा शुद्ध होतं, थोडा काळ थकतं आणि तदनंतर शांत व्हा म्हटल्यानंतर त्या सापेक्षात आपल्याला, नाही तर असं सामुदायिक, बरं जे लोक वेडे नाहीत, या काही लोकांना या नाड्या आहेत. म्हणून कीर्तनानंतरचा जो अंग आहे, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आणि एवढ्या तपश्चर्येमुळं थोडा वेळा करता ते हरिरूप झालं, म्हणून आपण शांतीचा अनुभव घेऊ शकतो. घरी तुम्ही कितीही प्रयत्न करा, अशा शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही. आणि तर सामुदायिकपणानं सगळ्याला हा अनुभव येण्याकरता त्याच्या पाठीमागं एवढी मोठी शाळा आहे. 15 दिवसाची पायी साधना, सात्विक आहाराची साधना, दररोज सत्संगाचे विचार, आणि हे सगळं करत करत इथं आल्यानंतर त्याच्यावरचा कळस आपण 10, 20, 25 मिनटं जे त्या आनंदामध्ये, अगदी संतांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे लाज भय शंका दुराविला मान. मला तर वाटतं 1% माणूससुद्धा त्यावेळेला
लाजेमध्ये नसेल, भयामध्ये नसेल, शंकेमध्ये नसेल आणि गाये नाचे उडे याच्यात असेल. अगदी अपवाद असतातच. काही लोक पाहण्यात अडकतात, काही लोक स्वतः नाचण्यात भाग घेतात, स्वतः रंगतात, काही पाहण्यात अडकतात. आणि ते सुद्धा कधी कधी बसल्यावर इतके शांत होऊ शकणार नाही. घामाच्या धारा निघाल्या सगळ्यांच्या याच्यातून, तर अशुद्धी बाहेर पाडण्याचं सगळ्यात सूक्ष्म सूत्र आहे घाम. लघवी, शौच, डोळ्याची पिचडं, हे सगळे शिपडं, हे सगळे थोडे वेगळे प्रकार आहेत. घामा म्हणजे रोमारोमातून अशुद्धी बाहेर पडायला पाहिजे. तेव्हा अष्टसात्विक भावामध्ये याला स्थान आहे. स्वेद, रोमांच. तर हे रोमांच आपल्याला येतात. परिस्थितीशी आपण जेव्हा तदाकार होतो तेव्हा खरंच आलो, नाही तर काय निघतानाच प्रतिबंध आला होता, पण देवा तुझ्या कृपेनं पूर्ण झाली वा. या विचारांमुळं रोमांच, स्वेद, शब्दवैवर्ण्य या सगळ्यांचा एकत्र संगम होतो. आणि या एकत्र संगमानंतर आपण जेव्हा शांत होतो, त्या शांतीमध्ये ते मन जे आहे ना, हे सहज त्याच्याशी तदाकार. म्हणजे एवढी मोठी त्याच्या पाठीमागं परंपरा. आणि त्या सहजतेतून जे आपला देवाशी संवाद दोन शब्दाचा होतो, त्या शांतीमध्ये आपला काही संवाद होतो, आपल्या असलेल्या सहज स्थितीशी संबंधित असा संवाद होतो. आणि त्या संवादातून शुभेच्छेची धारणा तयार होते. धारणा असं नुसतं एकदम होत नाही. मग त्याच्यातूनच मग स्टेजवार धारणा होते. एखाद्या बिगर माळकऱ्याला माळकरी व्हावं वाटतं. खरंच याच्यात आनंद आहे, आपण आत्तापर्यंत आलो पाहायला, पण आपल्याला याच्यात अजून आपण प्रवेश नाही घेतला. महाराज, वारकरी संप्रदायामध्ये माळ घालणं म्हणजे शुभेच्छेचा प्रारंभ आहे, हे लक्षात घ्या. काही लोक सर्टिफिकेट अंगाला लागू द्यायला तयार नाही. यायचं पण दुरून. 4-4 वर्ष वारी करणाऱ्याला सुद्धा आमच्या वारीमध्ये अशी मंडळी आहेत काही काही, कुठं घोडा अडकलाय स्वतः विचारायची पण. आम्ही तर म्हणतो अशाने आपलं अंतःकरण का आपण करत नाही, वारकरी का होत नाही. वारकऱ्याच्या बाबतीत एक अनिवार्यता स्वतः नाथाने सांगितले. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग तिसऱ्या टप्प्यात आहे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धार्यान नाही. तेव्हा तुका एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी, नाथ महाराज म्हणतात. तेव्हा या शुभेच्छेतला पोर्शन आहे हा, हे आपण लक्षात घ्या. त्या शुभेच्छेतल्या पोर्शनचा विचार करा. जसं शुभेच्छा ज्ञानात गरजेची आहे, तसं भक्तीत गरजे. कोणत्याही मार्गाने परमार्थ कक्षा म्हटलं की त्याच्यामध्ये शुभेच्छेचा प्रवास आला. त्याशिवाय भक्तियोगाचंही मार्गक्रमण होणार नाही आणि ज्ञानमार्गाचंही होणार नाही. आणि हा शुभेच्छेचा जो प्रवास आहे वारकऱ्याच्या जीवनामध्ये झालाच पाहिजे. आणि त्याकरता माऊलींच्या कृपेनं आपल्या दिंडीतल्या पोर्शनमध्ये, इतर दिंड्यांमध्ये मधून मधून चटणीसारखं भजन केलं जातं.
आणि आपलं म्हणजे मुख्य पक्वान्नासारखं भजन, आणि बाकी आपल्याला इतर. भजन नाही का, भजन सगळ्यामध्ये आहे, पण मात्रेत फरक आहे. आपली भजनाची मात्रा मुख्य अन्नासारखी आहे. आपलं मुख्य अन्न भजन. तर इतर दिंड्यांमध्ये जे संतवाणीचं भजन आहे ते भजनात आहे, पण ते सगळ्यांना घेता येत नाही. भजन याचा अर्थ फक्त नामस्मरणच असं नाही. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा. ते टाळकरी जे भजन म्हणतात ते भजन आहे. पण इतर दिंड्यामध्ये तालास्वराच्या प्रतिबंधामुळं टाळकऱ्यांसारखे सगळे प्रवेश करू शकत नाही. आपल्या दिंडीमध्ये सोपं तालाचं असणारा भाग आहे, आणि त्यामुळे या नामसंकीर्तनामध्ये सगळ्याला भाग घेता येतो. तुम्हाला आत्ताच्या भाषेत सांगू का, आमची शाळा म्हणजे 90% निकालाची शाळा आहे, आणि बाकीच्या शाळा म्हणजे 30 आणि 35 आणि 40% निकाल. भजन करतात ते पासिंगमध्ये, आणि पुढं पापाचे कळप फळती पुढे ते पासिंगमध्ये नाहीत. मग याची संख्या आपल्यामध्ये कमी आहे. मी 90 का म्हणलो, 10% आपल्यातही आहेतच. पण आत्ता 10वीचे 12वीच्या परीक्षांचे निकालाचे पेपरला सारखे येतात. ते कोणाची नावं येतात, आमच्या हायस्कूलचा निकाल 94%, 97%, 80%, 90%. तर आमच्या हायस्कूलचं मला भूषण आहे की आमच्या हायस्कूलचा निकाल 90% आहे. लक्षात घ्या. कारण प्रवेश केलेल्या सगळ्याकडून साधना घडवून घेण्याची रचना, हे लक्षात घ्या. तर जे जे प्रवेश करतील त्या सगळ्यांना साधना घडवण्याची सूत्रता आहे. म्हणजे आता तरी एवढे थोडे निकाल एवढे जास्त लागतात. सेमिस्टर पद्धती किंवा डायरेक्ट प्रश्नोत्तर पद्धती असल्यामुळं पूर्वी एवढाले मार्क मिळतच नव्हते. आता 90%चं आणि 95%चं जे पुढे येतात. पूर्वी पार सबन केंद्राला आमच्या काळामध्ये 72-73वाला पार सगळ्या केंद्राला पहिला यायचा, अशी परिस्थिती होती. आणि आता 90 आणि 95 आणि 97. तर परीक्षा पद्धती बदलली. तर जसं ही परीक्षा पद्धती बदलली आहे तसं शिकवण्याच्या पद्धतीवर पण निकाल अवलंबून असतात. तर शिकवण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश 1000 वारकऱ्याला भजनी 50, 25, मग पासिंगची टक्केवारी किती पडेल. तर सगळे हायस्कूल वेगवेगळे आहेतच, पण आपल्या हायस्कूलचा स्वाभिमान हा आहे की आपल्या हायस्कूलचा निकाल 90%. नामाचा उच्चार राहतो. तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. लक्षात घ्या. आता या प्रश्नातले बसणारे आपल्याकडे अजून कमीच आहेत. तुळशी माळगळा काय आहे, शेवटी तो पोर्शन करवून घेणं, त्याचा पुढच्या जीवनाशी धारणा होणं हा एक वेगळा भाग आहे. तर तुळशी माळ गळेपर्यंत आलं म्हणजे त्याचा खरा पोर्शनचा सदुपयोग वाढत चालला, आणि त्यामध्ये आग्रह नाही. तुळशी माळ गळा हा पोर्शनचा अनिवार्य भाग सांगितला. कोणाकडून तो पोर्शन करावा असं काही आग्रह नाही. तुम्ही क्लास लावून मार्क मिळवा, नाही तर स्वतःच्या वर्ग शिक्षकाकडून मिळवा, याचा काही प्रश्न नाही. तर तुमच्या श्रद्धेनं कोणाकडूनही माळ घाला. पण पंढरीची वारी करायला लागल्यानंतर 2-2, 3-3 वर्षात माळकरी होण्याची इच्छा होऊ नये हा कमीपणा आहे. तर शुभेच्छे करता ती प्रेरणा देते. हायस्कूलचा ड्रेस म्हणजे हायस्कूलचा पोर्शन नव्हे, पण मी त्या स्कूलचा आहे असं धारणा बनवण्याकरता ती मदत करते. हा तुमच्या हायस्कूलचा युनिफॉर्म आहे का म्हणतात. हायस्कूलला युनिफॉर्म असतो, तसं आमच्या या स्कूलला युनिफॉर्म आहे. तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा.
तर हा युनिफॉर्म अनिवार्य आहे. जसं प्रत्यक्ष चालू काळात तुम्ही अनुशासनात राहिले, तसं तुम्हाला त्या हायस्कूलची निष्ठा वाढायची असेल तर जाताना रिकामं जाऊ नका. या पोर्शनचा संबंध पहिला जोडायला पाहिजे असेल. आता काही लोकांच्या डोक्यात फार 1% असे लोक आहे की ढाल करतात, काही लोकांच्या मनातच नसतं. आणि काही म्हणतात मग आपल्याला वाईट कामं करावं लागतात आणि मग कसं काय माल घालून चालेल. असे विचित्र उलटे सुलटे विचार असतात काही लोकांचे. माळ घातल्यानं सुधाराल का सुधारल्यानंतर माळ घालायची वाट पाहिल्यावर जीवनात सुधारणा होईल? तर माळ घातलेली तुम्हाला मदत करेल. जसं हायस्कूलचा वेश त्या मुलाला त्या हायस्कूलमध्ये जाण्याची प्रेरणा देतो. शाळेमध्ये निम्मे पोरं एकदा ड्रेस घालून तयार झाले की नंतर नाटणारे फार कमी पोरं. त्याला माहिती आहे आता ड्रेस घातला आता जावंच लागेल. तर अनिवार्य भाग आहे. शुभेच्छेचं फार मोठ्या कक्षा आहेत. सगळ्या कक्षेचा एका दिवसात विचार होणं शक्य नाही. तर प्रार्थनेच्या पूर्वी सुविचारणेच्या आधीची ही शुभेच्छा भावना, आणि ज्यांची शुभेच्छा आहे त्यांनी सुविचारणेचा प्रवेश करण्याकरता या सत्संगाची अर्थानुसंधान इथलच्या नित्यनेमाच्या शब्दांशी, मग ते हरिपाठाचे शब्द असोत, काकड आरतीचे शब्द असोत, सकाळचे प्रार्थनेचे शब्द असोत, अर्थानुसंधान करणं हे धारणेच्या जवळ जाण्याकरता मदत घेतलेला मुख्य पोर्शन आहे, हे लक्षात घ्या. आणि याकरता कवायतीसारखी प्रार्थना, कवायतीसारखा हरिपाठ, कवायतीसारखी काकड आरती करू नका. थोडंसं अर्थानुसंधान करायची सवय ठेवा. आणि ते अर्थानुसंधान व्हावं म्हणून ही महाराज अक्षराची गिरवणी याकरता नामसाधनेचा आधार आहे. नामसाधनेनं त्या नामीचं अनुसंधान होण्याची तप होतं. म्हणून तुमच्याकडून सगळ्यात पहिला धडा अखंड नामसंकीर्तन. तेव्हा इथं आल्यानंतरसुद्धा इथं भजन करण्यामध्ये थोडा जादा लाभ आहे. इथं चार्ज बॅटरी आहे. एखादं इन्स्ट्रुमेंट चार्ज बॅटरीवर लावताना ते सक्रिय होतं, नाही तर बॅटरी डिस्चार्ज असताना मोबाईलचा करंट नीट लागत नाही. तर हे चार्जिंग सेंटर आहे बरं का. इथं भजन करण्यामध्ये विशेष लाभ आहे. रस्त्याने करण्यामध्ये तर आहेच, पण इथं जर भजन केलं तर तुमच्या बॅटरी चार्जिंगला अधिक फायदा होईल, लक्षात घ्या. म्हणून सद्विचार ऐका, प्रार्थनेशी अर्थानुसंधान करा, आणि सहज ते होत नसेल तर नुसतं इथं बसून भजन करा. एक एक टप्पा तुमच्या जीवनाला लाभ देईल. पहाटेच्या वेळेला यापेक्षा जास्त चिंतन वाढवणं योग्य नाही, म्हणून मी इथं थांबतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय, नाम भगवान की जय.